हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, रोटेशनल डायनामिक्सचे जे एक्सरसाइज मधले न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करत होतो लास्ट लेक्चर पासून, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी एक्सरसाइज दिलेली आहे रोटेशनल डायनामिक्सची, त्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्यातले सब क्वेश्चन्स पाहायचे. त्यामध्ये 12 नंबरच्या सब क्वेश्चन पासून आपल्याला न्यूमरिकल्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स लास्ट लेक्चर मध्ये आय थिंक 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले होते, 13 आणि 14 नंबरचा. मी तुम्हाला सांगितलं होतं 12 नंबरचा आपला बाकी होता. ठीक आहे, त्याला आज पहिल्यांदा सॉल्व्ह करूयात आणि बाकी पुढचे क्वेश्चन जेवढे शक्य होतील तेवढे कंटिन्यू करूयात. ओके, सो लक्षात घ्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 12 जो आहे, क्वेश्चन नंबर 12 ऍक्च्युअली तो एक्सरसाइज मधला जो मेन क्वेश्चन नंबर 2 आहे त्यातला सब क्वेश्चन आहे 12. ओके, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, बुक समोर ठेवून बसायचं आहे हे लेक्चर्स पाहताना न्यूमरिकल्सचे. सो तुम्हाला गिवन आहे अशा प्रकारचं एक सायकलचं व्हील आहे, बायसिकलचं एक व्हील आहे अशा प्रकारचं, आणि त्या आता व्हील म्हटलं की अशा प्रकारच्या स्पोक्स वगैरे असतील त्याला, असो. आणि त्या व्हीलचा जो डायमीटर आहे, डायमीटर ऑफ द व्हील इट इज गिवन ऍज अ 1 मीटर. याच्यावरून काय कॅल्क्युलेट करू शकता आपण, रेडियस किती येईल ती 0.5 मीटर. पुढे दिलंय याच्या पर्टिक्युलर रिमला, हा पार्ट म्हणजे जो असतो सरकम्फरन्सचा पार्ट जो असतो अशा प्रकारच्या व्हील मध्ये, त्याला आपण रिम म्हणतो. हा काय आहे त्याचा रिम. या रिमला एक अँट म्हणजे मुंगी इथं बसलेली या रिम वरती. ओके, आणि आता काय केलं आपण, त्या बायसिकलला सेंट्रल स्टँड वरती लावून हे व्हील जे आहे हे व्हील सर्टन वेलॉसिटीनं रोटेट करायला स्टार्ट केलंय. म्हणजे इनिशियली तर ते रेस्टलाच होतं. क्वेश्चन व्यवस्थित पाहायचा आहे. काय आहे, बायसिकलचं व्हील आहे आपल्याकडे, म्हणजे बायसिकलच आहे. त्या बायसिकलच्या व्हीलचा जो डायमीटर आहे तो 1 मीटर आहे. त्यावरून आपल्याला माहित होईल की त्याची रेडियस 0.5 मीटर आहे. ओके, सायमल्टेनियसली गिवन डाटा आपण लिहूयात आपण 12 नंबरच्या क्वेश्चन साठी. ओके, सो डायमीटर इज इक्वल्स टू 1 मीटर, याचा अर्थ रेडियस इक्वल्स टू डायमीटर डिवायडेड बाय 2. रेडियस काय असते, डायमीटर डिवायडेड बाय 2 दॅट इज 1/2 म्हणजेच हाफ मीटर. 0.5 लिहा किंवा डायरेक्टली 1/2 लिहा. ओके, आता या व्हीलला तुम्ही रोटेट करायला स्टार्ट केलंय. सो व्हील सेट इन टू रोटेशन अँड अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड इन 10 सेकंड. पहा, इनिशियल रिव्हॉल्युशन्स पर सेकंड किती होते, 0 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. त्यानं अटेंड किती केलेत, 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. म्हणजे सुरुवातीला जो रेस्टला होता त्याला 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड ही फ्रिक्वेन्सी अटेंड करायला त्याला जो टाइम लागलेला आहे तो टाइम आपल्याला दिलेला आहे 10 सेकंड्स. मी सांगितलं होतं तुम्हाला, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंडच्या टर्म्स मध्ये तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी दिली असते त्याला आपण एक प्रकारे व्हेलॉसिटी सारखंच कन्सिडर करणार आहोत. ओके, मग पहा, इनिशियल रिव्हॉल्युशन्स पर सेकंड 0 होते. नंतर 10 सेकंदानंतर त्यानं कितीची स्पीड अटेंड केली, 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. म्हणजे ही एवढी स्पीड अटेंड व्हायला त्याला 10 सेकंद लागले. यू हॅव टू कॅल्क्युलेट. पहा, एक गोष्ट इथे दिलेली आहे, अल्फा जे आहे म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन ते युनिफॉर्म आहे. अल्फा 0 नाहीये, मात्र कसं आहे, युनिफॉर्म म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतोय. अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत आहे, मात्र चेंज होण्याचा रेट कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे अल्फा युनिफॉर्म आहे. ओके, अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा स्पीड तुम्हाला फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये दिलेली असते, म्हणजे रेडियन पर सेकंड मध्ये न देता रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये दिलेली असते, तेव्हा थिटा हा नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये आपण घेतो. म्हणजे जेवढे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीट होणार आहेत तो म्हणजे आपला काय असणार आहे, थिटा. ते 10 सेकंदात किती झाले असतील ते कॅल्क्युलेट करायचे. इनिशियली ते व्हील रेसला होतं म्हणजे 0 रिव्हॉल्युशन पर सेकंड. त्यानं स्पीड अटेंड केली आहे 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड एवढी, पण हे व्हायला त्याला 10 सेकंडचा टाइम लागलाय. अल्फा युनिफॉर्म आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. मी कालच्या लेक्चरमध्ये त्यासाठीच आपण सुरुवातीला जे आपण काही फॉर्म्युले पाहिले होते किंवा वेगळ्या टर्म्स मध्ये मी तुम्हाला कायनेमॅटिक इक्वेशन लिहून दिली होती, ते याच कारणासाठी होते. सो तुम्हाला थिटा म्हणजेच नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कॅल्क्युलेट करायचे, हे फर्स्ट झालं. तुम्हाला जे कॅल्क्युलेट करायचे त्यातला फर्स्ट पार्ट झाला. आणि दुसरा पार्ट मध्ये आता काय कॅल्क्युलेट करायचं, टाइम टेकन टू कम्प्लीट फर्स्ट 1 रिव्हॉल्युशन. पहिलं रिव्हॉल्युशन कम्प्लीट व्हायला आणि 10वं रिव्हॉल्युशन कम्प्लीट व्हायला टाइम किती लागला.
म्हणजे ते इनिशियली रेसमध्ये होतं, मग त्याला तुम्ही मोशन मध्ये आणलं, मग मोशन मध्ये आणल्यावर असं पहिलं रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं, त्या एकट्याला किती टाइम लागला तो T1 कॅल्क्युलेट करायचा आहे. असं होत होत 10 सेकंदात किती रिव्हॉल्युशन झाले ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. 10 सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन कॅल्क्युलेट झाले ते कॅल्क्युलेट करायचंय. सॉरी, आणि जे लास्ट रिव्हॉल्युशन असेल, म्हणजे पहा पहिलं रिव्हॉल्युशन स्टार्ट झालं आणि आता लास्ट रिव्हॉल्युशन पर्यंत तो किती वेळात पोहोचला, 10 सेकंदात. आणि 10 सेकंदात टोटल रिव्हॉल्युशन किती झाले, म्हणजे हे लास्ट रिव्हॉल्युशन म्हणजे कितव्या नंबरचं आहे हे आणखी आपल्याला माहित नाही, कारण त्या 10 सेकंदामध्ये त्याची स्पीड 0 पासून 2 रिव्हॉल्युशन पर सेकंदला पोहोचली. तेवढ्यात रिव्हॉल्युशन किती झाले हे आणखी कॅल्क्युलेट करणं बाकी आहे. जेवढे रिव्हॉल्युशन होतील त्यातलं शेवटचं रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला लागलेला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे आणि पहिलं रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला लागलेला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. सो दिस इज गिवन. परत एकदा सांगतो, एक व्हील आहे बायसिकलचं ज्याचा डायमीटर 1 मीटर आहे, म्हणजे ज्याची रेडियस हाफ मीटर आहे. इनिशियली ते रेसला आहे म्हणजे 0 रिव्हॉल्युशन पर सेकंद. 10 सेकंदामध्ये त्यानं फ्रिक्वेन्सी अटेंड केली 2 रिव्हॉल्युशन पर सेकंदची, आणि हे व्हायला टाइम लागला 10 सेकंद. अल्फा युनिफॉर्म आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इन 10 सेकंद. या 10 सेकंदात त्याची टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती झालेत, म्हणजे थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. आणखीन काय कॅल्क्युलेट करायचंय, टाइम टेकन टू कम्प्लीट द फर्स्ट रिव्हॉल्युशन अँड दी लास्ट रिव्हॉल्युशन. पहिलं आणि शेवटचं रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला लागलेला टाइम एक कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो सगळ्यात पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन यूज करावं लागेल, कारण इथं ऍक्सेलरेशनला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे, मात्र त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे कॉन्स्टंट. ती व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. So using kinematic equation number 1, n equals to n0 plus alpha into t. n म्हणजे किती, फायनल रिव्हॉल्युशन पर सेकंद किती अटेंड केलेत त्यानं 10व्या सेकंदाला, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंदची स्पीड त्यानं अटेंड केली आहे. इनिशियली ती किती होती, 0 रिव्हॉल्युशन पर सेकंद प्लस अल्फा कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम किती, 10. अर्थ काय झाला पहा, इनिशियली रेसला होता 10 सेकंदात त्यानं 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद एवढी फ्रिक्वेन्सी अटेंड केली आहे, त्यावरून अल्फा कॅल्क्युलेट करणार. So alpha equals to 2/10, it is equals to 1/5 revolution per second square. मी सांगितलं होतं तुम्हाला, जर n तुम्हाला जर अँग्युलर व्हेलॉसिटी न देता फ्रिक्वेन्सी दिली रिव्हॉल्युशन पर सेकंडच्या टर्म्स मध्ये, तर अल्फाचं युनिट रिव्हॉल्युशन पर सेकंद घ्यायचं आहे. याच्यावरती डिटेल बोलणं झालंय आपलं, म्हणजे डिस्कशन झालेले. ओके, सो अल्फा कॅल्क्युलेट केला. आता थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम आपल्याला माहिती आहे, दोन्ही टाईपच्या व्हेलॉसिटीज माहिती आहेत, म्हणजे इनिशियल आणि फायनल माहिती आहे. तर त्यासाठी आपण थिटाचा फॉर्म्युला युज करणार. थिटा इक्वल्स टू इनिशियल म्हणजे n0 t प्लस 1/2 अल्फा t चा स्क्वेअर. थिटा म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये मिळेल इथं, कारण आपण फ्रिक्वेन्सी घेतली आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी न घेता आपण फ्रिक्वेन्सी घेतली आहे, म्हणजे रिव्हॉल्युशन पर सेकंद मध्ये आपली स्पीड आहे. याचा अर्थ थिटा नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या फॉर्म मध्ये येईल. n0 0 म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल. मग हे काय शिल्लक राहिलं, 1/2 इंटू अल्फा इज 1/5 इंटू टी स्क्वेअर. किती वेळ लागला हे व्हायला, 10 सेकंद. त्याचा स्क्वेअर म्हणजे 100 आलं. 5 2 चा 10, 10 न डिवाइड केलं 100 ला, तर थिटाची व्हॅल्यू काय आली, 10 रिव्हॉल्युशन्स. थिटाची व्हॅल्यू काय आली, 10 रिव्हॉल्युशन्स. परत एकदा पहा काय केले. आपल्याकडे एक व्हील होतं जे इनिशियली रेसला आहे, म्हणजे त्याची इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 रिव्हॉल्युशन पर सेकंद. मग ती हळूहळू वाढत 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 जाऊन 10 सेकंदामध्ये त्यानं 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद एवढी स्पीड अटेंड केली. त्याचा अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा युनिफॉर्म आहे. तुम्हाला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काढायचे होते 10 सेकंदातले, त्याची व्हॅल्यू 10 रिव्हॉल्युशन आली. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशनचा यूज करून अल्फा कॅल्क्युलेट करावा लागला. नंतर सेकंड कायनेमॅटिक इक्वेशनचा यूज करून तुम्हाला थिटा म्हणजेच नंबर ऑफ रिव्हॉल्युशन त्या 10 सेकंदामध्ये झालेले टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन मिळाले. मग आता काय कॅल्क्युलेट करायचंय, 10 रिव्हॉल्युशन झाले 10 सेकंदामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 रिव्हॉल्युशन झाले, बरोबर. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे पहिलं रिव्हॉल्युशन, एकटंच पहिलं रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागला असेल, आणि हे 10वं सिंगल रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागलेला असेल, हे दोन्ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन तर आपल्याला मिळालं. 10व्याचा टाइम कुठे विचारलाय, त्यांचं म्हणणं आहे लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम सांगा.
लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम म्हणजे या 10 सेकंदातलं जे लास्ट आहे, 10 सेकंदात टोटल रिव्हॉल्युशन किती झाले 10, म्हणजे 10 नंबरचं जे रिव्हॉल्युशन असणार आहे, 10 नंबर वालं जे रिव्हॉल्युशन असणार आहे ते लास्ट रिव्हॉल्युशन असणार आहे, म्हणजे त्याला कम्प्लीट व्हायला लागलेला टाइम काढायचा आहे आणि पहिल्याला कम्प्लीट व्हायला लागलेला टाइम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आपण जे कॅल्क्युलेट केले त्याला पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्या, सॉरी त्याला नोट डाऊन करून घ्या पहिल्यांदा. ठीक आहे, एकदम इझी आहे, फक्त थोडं डोकं चाललं पाहिजे, फिजिक्स मध्ये जे रिक्वायर्ड असतं. ओके, नाव आता ठीक आहे, पहिल्या रिव्हॉल्युशनचा टाइम काढूया. पहिल्या एकट्याच रिव्हॉल्युशनचा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन साठी फॉर्म्युला परत तोच 1/2 अल्फा टी स्क्वेअर. ऍक्च्युली हे असं होतं 1/2 n0t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर, सॉरी थिटा इक्वल्स टू n0t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आता हे झिरोच असल्यामुळे आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेतला अल्फा टी स्क्वेअर. पहा लक्षात घ्या व्यवस्थित, हा फॉर्म्युला काय युज केला, कारण तुम्हाला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन माहिती आहेत किती, एक. पहिल्या एकट्या रिव्हॉल्युशनचा टाइम काढायचा म्हणजे एका रिव्हॉल्युशनचा टाइम काढायचा आहे, म्हणून थिटाची व्हॅल्यू 1 पुट केली. हा 1/2 अल्फा युनिफॉर्म आहे ज्याची व्हॅल्यू 5 आहे, मग हा टी फर्स्ट रिव्हॉल्युशनचा टाइम आहे म्हणून मी त्याला T1 घेतलं. हा 5 टू जा 10 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, सो असं मिळेल मला T1 चा स्क्वेअर इक्वल्स टू 10. याचा अर्थ झाला T1 इक्वल्स टू √2 सेकंद. T1 इक्वल्स टू √2 सेकंद, म्हणजे पहिलं जे सिंगल रिव्हॉल्युशन होतं ते किती वेळात कम्प्लीट झाले, √2 सेकंड्स मध्ये, किंवा याला जर पुढे सिम्प्लिफाय केलं तर ते 3.162 सेकंद असं आन्सर त्याचं येईल आपल्याला. ओके, सो फर्स्ट रिव्हॉल्युशन किती वेळात कम्प्लीट झालं, 3.162 सेकंदामध्ये. ओके, आता लास्ट रिव्हॉल्युशनचं काढण्यासाठी थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्ही थिटाची व्हॅल्यू 10 ठेवू शकत नाही. परत एकदा व्यवस्थित पहा, तुम्ही थिटाची व्हॅल्यू 10 पुट करू शकत नाही, कारण तुम्हाला 10 रिव्हॉल्युशनचा टाइम नाही विचारला, तो तर दिलाय ऑलरेडी की 10 रिव्हॉल्युशनला 10 सेकंद लागले, सॉरी टाइम 10 सेकंद दिलता, त्या 10 सेकंदातले नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 10 होतात हे आपण कॅल्क्युलेट केले. याचा अर्थ टोटल 10 रिव्हॉल्युशनला 10 सेकंद टाइम लागलेला आहे. मग कॅल्क्युलेट काय करायचे, शेवटचं एकटंच रिव्हॉल्युशन व्हायला किती टाइम लागलाय ते कॅल्क्युलेट करायचे. समजतंय हे? मग तिथं तुम्ही डायरेक्ट थिटाची व्हॅल्यू 1 पुट करून हे यूज करू शकत नाही, कारण यानं तर तुम्हाला पहिल्याच रिव्हॉल्युशनचा टाइम मिळून जाईल. यानं तुम्हाला काय मिळून जाईल, पहिल्या रिव्हॉल्युशनचा टाइम मिळून जाईल. मग आपल्याला आता काय करावं लागेल, आपल्याला लास्ट शेवटचं 10वं एकटं रिव्हॉल्युशन व्हायला किती टाइम लागला कसं काढायचं एकदम सिंपल वे मध्ये सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आहेत. हे काय झाले, टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आहेत. किती आहेत हे, 10 आहेत. ओके, एकदम सिंपल. हे पहिलं रिव्हॉल्युशन स्टार्ट झाल्यापासून 10वं रिव्हॉल्युशन एंड होईपर्यंतचा टाइम आपल्याकडे 10 सेकंद आहे. हे गिवन वरूनच आपण कॅल्क्युलेट केले की आपल्याकडे जो टाइम होता टोटल टाइम तो 10 सेकंद होता. त्या 10 सेकंदामधला टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे 10 आली आहे. याचा अर्थ या कंडिशन मध्ये 10 सेकंदात 10 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाले. म्हणजे पहिलं स्टार्ट झाल्यापासून 10वं कंप्लीट व्हायला या टोटल 10 रिव्हॉल्युशनला टाइम किती लागला, या टोटल 10 रिव्हॉल्युशनला टाइम लागलेला आहे 10 सेकंद. टोटल 10 रिव्हॉल्युशनला टाइम किती लागलाय, 10 सेकंद. मला एकट्याचा काढायचा आहे, याचा 10व्या नंबरच्या रिव्हॉल्युशनचा एकट्याचा टाइम काढायचा आहे. मला पूर्ण या 10 जणांचा माहिती आहे. मग माझ्याकडे हे करायला एक मार्ग आहे. काय करणार आहे, या पहिल्या 9 रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम कॅल्क्युलेट करणार. T9 म्हणजे पहिल्या 9 रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम मी कॅल्क्युलेट करणार. किती रिव्हॉल्युशनला लागलेला, 9 रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम कॅल्क्युलेट करणार. आता पहा व्यवस्थित, 10 रिव्हॉल्युशनला लागलाय 10 सेकंद. त्यातून 9 रिव्हॉल्युशनला जेवढा लागला तेवढा जर मी सबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे एवढ्यांना लागलेल्या मधून एवढा मायनस केला, तर या शेवटच्या रिव्हॉल्युशनचा टाइम शिल्लक राहील. तेच आता आपल्याला करायचंय. समजतं काय करायचंय, पहा. टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन जे 10 सेकंड्स मध्ये झाले ते किती झाले, 10 रिव्हॉल्युशन. त्या 10च्या 10 रिव्हॉल्युशनला एकत्रितपणे टाइम लागलाय 10 सेकंद. मला एकट्या 10व्या रिव्हॉल्युशनचा टाइम पाहिजे. मी काय करणार, फर्स्ट 9 रिव्हॉल्युशनचा टाइम कॅल्क्युलेट करून घेणार आणि 10 सेकंद याच्यातून तो 9 रिव्हॉल्युशनचा टाइम मायनस केला तर मला या शेवटच्या रिव्हॉल्युशनचा टाइम मिळेल. हेच आता आपल्याला करायचंय. ठीक आहे, आता काय करूया,
हे सगळं तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ही प्रोसिजर कुठेतरी रफ मध्ये नोट करायची. ओके, हे पहिल्या रिव्हॉल्युशनचा टाइम नोट डाऊन करून घ्या पहिल्यांदा. आता एवढा पॉइंट जर क्लिअर झाला असेल तर ठीक आहे. पुढे आता 9 रिव्हॉल्युशनचा टाइम कॅल्क्युलेट करूया. कारण पहा, टोटल 10 रिव्हॉल्युशनचा टाइम 10 सेकंद आहे. 9चा मिळाला तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 10 होण्यासाठी लागलेला टाइम, त्यातून नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 9 होण्यासाठी लागलेला टाइम जर मायनस केला तर शेवटच्या एकट्याचा टाइम शिल्लक राहतो, जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 9 रिव्हॉल्युशन साठीचा टाइम साठी परत फॉर्म्युला थिटा इक्वल्स टू 1/2 अल्फा टी स्क्वेअर. किती रिव्हॉल्युशन साठीचा? 9 साठीचा. ओके, 9 ठेवलं. 1/2 1/5 इंटू टी 9चा स्क्वेअर म्हणजे 9 रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम. ठीक आहे. सो 5 2 10 म्हणजे टी 9चा स्क्वेअर इक्वल्स टू हे 10 मल्टिप्लाइड बाय 9 येऊन जाईल. 10 मल्टिप्लाइड बाय 9. मग T9चा स्क्वेअर इक्वल्स टू आहे. मग T9 किती येईल? रूट ऑफ 10 मल्टिप्लाइड बाय 9. 5 2 10 या 9 सोबत मल्टिप्लाय झालेले. मग रूट 10 ची व्हॅल्यू आताच आपण पाहिली होती 3.162 असते. इंटू 9 रूट 9 ची व्हॅल्यू 3. यांचं मल्टिप्लिकेशन 3 2 6 3 6 18 कॅरी इज 1. 3 1 1 प्लस 3 1 3 प्लस 1 4 अँड 3 3 9 म्हणजे आला 9.486 सेकंद. लक्षात घ्या, 10 रिव्हॉल्युशनला टाइम लागलाय 10 सेकंद. त्यातल्या पहिल्या 9 रिव्हॉल्युशनला टाइम लागलाय 9.486 सेकंद. इथपर्यंतच घ्या, 48 पर्यंत. ठीक आहे, असू द्या. पहा, टोटल 10 रिव्हॉल्युशनला लागलेल्या टाइम मधून टोटल 9 रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम जर मायनस केला तर 10th म्हणजेच लास्ट रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम तुम्हाला मिळून जाईल आणि ते आपलं फायनल आन्सर असेल. ते काय असेल? आपलं फायनल आन्सर असेल. सो फायनल आन्सर इज टी फॉर लास्ट सिंगल रिव्हॉल्युशन विल बी इक्वल्स टू 10 मायनस पहिल्या 9 ला लागलेला टाइम 9.486 सेकंद. ओके, सो 10 मधून मायनस केलं तर काय येईल? ठीक आहे, याचं सबस्ट्रॅक्शन करून घ्या. जे आन्सर असेल फायनली ते लास्ट रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम असेल. ते काय असणार आहे? लास्ट रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम असेल. अँड दिस इज द कम्प्लिशन ऑफ दिस क्वेश्चन. ओके, एकदम बेस्ट क्वालिटीचा क्वेश्चन होता. टेक्स्ट बुक मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जे आपला अपग्रेडेशन झालंय स्टेट बोर्डच्या बुक्स मध्ये, जे बदलून आलेत, एकदम हाय क्वालिटीचे बुक्स आलेले, एकदम चांगले. हा, क्वेश्चन मध्ये काही चुका, आन्सर मध्ये काही चुका, हा पार्ट सोडला तर. ओके, सो एकदम चांगल्या क्वालिटीचा हा क्वेश्चन होता. याला तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला व्यवस्थित त्या लास्ट रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम मिळून जाईल. ओके, सो त्याचं कॅल्क्युलेशन सिंपल आहे, काही नाही, सबस्ट्रॅक्शन करायचंय फक्त. 9 रिव्हॉल्युशनला एवढा लागला, त्यातल्या टोटल 10 एवढा लागला, म्हणून 10 रिव्हॉल्युशनला लागलेल्या टाइम मधून 9 रिव्हॉल्युशनला लागलेला टाइम मायनस केला तर तुम्हाला तो लास्ट रिव्हॉल्युशनचा म्हणजेच 10व्या रिव्हॉल्युशनचा टाइम मिळेल. एकदम बेस्ट क्वालिटीचा क्वेश्चन होता. थोडा चांगल्या प्रकारे विचार करून सॉल्व्ह केला तर याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ दिस 0.5132 सेकंड. पहा, पहिल्याला टाइम किती लागला होता? टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा आन्सर आलं 10 रिव्हॉल्युशन. ओके, पहिल्या रिव्हॉल्युशनला टाइम जो लागला होता तो 3. किती होता तो? 3.162 सेकंद. आणि जो लास्ट रिव्हॉल्युशन होतं त्याला टाइम किती लागला? फक्त 5.5132. याचा अर्थ काय होतो? की सुरुवातीचं एक रिव्हॉल्युशन व्हायला एवढा टाइम लागला होता, पण शेवटचं एक रिव्हॉल्युशन व्हायला एवढाच लागला. म्हणजे स्पीड कंटिन्युअसली काय होत गेली? वाढत गेली आहे. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. सो दिस इज द कम्प्लीट सोल्युशन टू दिस क्वेश्चन नंबर 12. एक्सरसाइज मधला हा जो क्वेश्चन 12 होता त्याच्यासाठीच हे कम्प्लीट सोल्युशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. आता लक्षात आलं असेल. सो 12 नंबरच होतं. 13 आणि 14 ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत आपण. ठीक आहे, सो पुढचं सॉल्व्ह करूयात. 15 नंबरचं तुम्हाला आज होमवर्क करायला सांगितलं होतं मी. सो लेट्स सॉल्व्ह दी 16 नंबर क्वेश्चन. 16 नंबरचं सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, बघायला 16 नंबरचं. ओके, सो 16 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिले पहा. ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट इज अंडरटेकिंग द हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कल, मौत का कुआ, वेल ऑफ डेथ. ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे 16 नंबरचा. त्या पर्टिक्युलर याची रेडियस तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. इट इज अ 6.05 मीटर. अशा प्रकारच्या वेल ऑफ डेथ मध्ये
तो जो पर्टिक्युलरली सायक्लिस्ट आहे तो अशा प्रकारचे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत आहे. ठीक आहे, म्हणजे तो या पॉइंटला असताना पहा त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल, त्याला बॅलन्स इथं फ्रिक्शनल फोर्स करेल, नॉर्मल रिॲक्शन या डायरेक्शन मध्ये असेल अशा प्रकारे. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सो इथे लक्षात घ्या, हा सायक्लिस्ट जो आहे तो वॉलवरती कशा प्रकारे असतो, त्या वेल ऑफ डेथ मध्ये ही वॉल असते तो अशा प्रकारचा असतो. म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स नॉर्मल रिॲक्शन वरून कॅल्क्युलेट नाही करणार. पहा, हा इकडे आहे, त्याचं वेट इकडे ऍक्ट होणार आहे आणि वेटमुळे तो खाली यायचा प्रयत्न करेल, ती सायकल त्याची किंवा ती मोटरसायकल. मात्र फ्रिक्शनल फोर्स जो होणार आहे वॉल आणि त्याच्यामध्ये जे फ्रिक्शन होणार आहे तो त्याला वरती पकडून ठेवतो, म्हणजे तो व्हर्टिकली मूव्ह होणार नाही. कारण व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये वेल ऑफ डेथ मध्ये काय असतं तर वेटला फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करत असतो. लक्षात घ्या, वेल ऑफ डेथ मध्ये फ्रिक्शनल फोर्स कोणाला बॅलन्स करतो, वेटला. म्हणून या डायरेक्शन मध्ये त्याची मोशन होत नाही, तो असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत राहतो. ओके, ही कन्सेप्ट जर लक्षात आली तर हा प्रॉब्लेम खूप इझी आहे. सो व्हॉट इज द क्वेश्चन, लेट मी रीड इट आउट अगेन. सो एक वेल ऑफ डेथ आहे, त्याच्यामध्ये त्याची रेडियस दिली आहे 6.05 मीटर. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन नेसेसरी फॉर द कंप्लीशन ऑफ दॅट सर्क्युलर मोशन सक्सेसफुली इट इज गिवन एज 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड, व्ही मिनिमम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन, मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg. त्याचं मास जे दिलंय 50 kg दिलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न विचारला आहे, इफ ही ऑर सी जे काय असेल ते इन्क्रीजेस द स्पीड बाय 20%, हाऊ मच विल बी द फोर्स ऑफ फ्रिक्शन. प्रश्न समजून घ्या तुम्ही, तो रीड करून घ्या तिकडे. एक वेल ऑफ डेथ आहे, त्या वेल ऑफ डेथची रेडियस 6.05 मीटर आहे. वेल ऑफ डेथची रेडियस 6.05 मीटर आहे. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो 0.5 आहे. मिनिमम व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची जी त्यानं मेंटेन करणं गरजेचं आहे, त्याचं मास 50 kg आहे. आणखी काय कॅल्क्युलेट करायचंय, त्यांना असं दिलंय ही स्पीड जर 20% न वाढवली तर फ्रिक्शनल फोर्स काय असेल. आता हा उगाच कन्फ्युज करण्यासाठी दिलेला डाटा आहे. स्पीड काहीही असो, वेल ऑफ डेथच्या कंडिशन मध्ये फ्रिक्शनल फोर्स हा इक्वेट करायचा असतो त्याच्या वेट सोबत. लक्षात येते का, त्याचा काय जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो त्याच्या वेट सोबत इक्विव्हॅलंट असतो, सॉरी वेटशी इक्वल असतो, हे लक्षात ठेवा. सो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा त्याचा म्यू दिलेला व्ही मिनिमम. सो वेल ऑफ डेथ साठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे व्ही मिनिममचा, दॅट इज RG डिवायडेड बाय म्यू. फॉर्म्युले जर व्यवस्थित स्टडी केले असतील तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे एकदम. व्ही मिनिमम फॉर दी वेल ऑफ डेथ रूट RG डिवायडेड बाय म्यू. आर ची व्हॅल्यू आहे 6.05 इंटू म्यू जो दिलेला आहे दॅट इज 0.5 सॉरी 10. जी ची व्हॅल्यू आहे इथं, जी इज 10, जी ची व्हॅल्यू 10 घ्या. आर 6.05 मीटर. स्लोली सांगायचं परत एकदा पहा. वेल ऑफ डेथची रेडियस 6.05 मीटर आहे. एक सायक्लिस्ट तिथं परफॉर्म करत आहे, स्टंटमॅन. त्याचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन विथ द सरफेस ऑफ वेल ऑफ डेथ इज 0.5. तुम्हाला त्याची मिनिमम रिक्वायर्ड स्पीड कॅल्क्युलेट करायची आणि फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो फॉर्म्युला डायरेक्टली रूट ऑफ RG बाय म्यू. कसा आला तो कॅल्क्युलेट पण केला होता आपण. मग व्हॅल्यू पुट करा. R ची 6.05, जी 10 आणि डिवाइड मध्ये म्यू किती आहे 0.5. सो व्ही मिनिमम इक्वल्स टू या 6.05 ला 0.5 ने जर डिवाइड केलं तुम्ही तर काय येईल 1.1 इंटू हे 10 ऍज इट इज डिवायडेशन येईल ना. याला 60.5 केलं, याला 5 केलं तर 12.1 असं त्याचा आन्सर येईल. ओके, आणि मल्टिप्लिकेशन मधलं जी 10. सो व्ही मिनिमम विल बी इक्वल्स टू रूट ऑफ 121, दॅट इज व्ही मिनिमम इक्वल्स टू रूट 21 चा स्क्वेअर रूट 11 मीटर पर सेकंड. आन्सर आले फायनल. किती आलं 11 मीटर पर सेकंड. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन एकदम. डायरेक्टली गिवन डाटा फॉर्म्युलामध्ये पुट करायचा आहे, त्यासाठी नेसेसरी गोष्ट आहे फॉर्म्युला आठवणं. ओके, सो फर्स्ट आन्सर आला आपलं व्ही मिनिमम. ठीक आहे, याला फास्ट नोट डाऊन करून घ्या. फास्ट म्हणजे तुम्ही तुमचा व्हिडिओ पॉज करून घंटाभर लिहित बसा. ओके, सो आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू कॅल्क्युलेट दी फ्रिक्शनल फोर्स. वी हॅव टू कॅल्क्युलेट दी फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली M इंटू जी घ्यायचा आहे. फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली M इंटू जी घ्यायचा आहे. सो त्याचं मास तुम्हाला 50 kg दिलं आहे. सपोज कुठे गेला मास त्याचं
So mass of the stuntman or the artist is 50 kg into g ची व्हॅल्यू 10 म्हणजे 500 न्यूटन ही फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू आलेली आहे. सो फ्रिक्शनल फोर्स काय असतं पर्टिक्युलरली इन केस ऑफ दी वेल ऑफ दी डेथ, त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू इक्वल असणार आहे वेटच्या. ठीक आहे, मला मासची व्हॅल्यू सापडत नाही यांची. ठीक आहे, 50 केजी करेक्ट आहे म्हणून 500 न्यूटन हे आन्सर करेक्ट आहे फ्रिक्शनल फोर्सचं. ओके, हे असं असतं लक्षात घ्या. ही समजा वॉल आहे त्या वेल ऑफ डेथची आणि हा स्टंटमॅन असा असणार आहे. मग काय होईल पहा, वेट मुळे तो असा खाली येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स वरती लागतो. हे दोघे बॅलन्स झाल्यामुळे त्याची या डायरेक्शन मध्ये मोशन होत नाही, तो हॉरिझॉन्टली अशा प्रकारचा मूव्ह होत राहतो. लक्षात येते, हे असं फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड असणार आहे, वेट डाऊनवर्ड असणार आहे. सो व्यवस्थित लिहून घ्या, समजलं असेल, कारण समजण्यासारखं काहीच नव्हतं, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, फॉर्म्युला गिव्हन होता. ओके, 16 नंबर झाला. आता माझ्याकडे लिहिलेला क्वेश्चन नंबर आहे 18 नंबर. 17 करायचा आहे, काही होमवर्क म्हणून करा, एकदम सिंपल आहे. 17 नंबर मध्ये जर काही अडचण असेल तुम्हाला, जर सॉल्व्ह झाला नाही तर पहा, कारण तो सिंपल आहे. का सिंपल आहे, कारण मी कोनिकल पेंडुलमची कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडीच शिकवली होती. कोनिकल पेंडुलम आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती डिपेंड असलेला तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. आता 18 नंबरचा क्वेश्चन पहा. अ मोटरसायकलिस्ट इज अंडरगोइंग अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अशा प्रकारे सर्कल ड्रॉ केलं. ओके, सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठी थोडा इलिप्स वाटतोय, तो सर्कल समजून घ्यायचा. हा टॉप मोस्ट पॉइंट असतो, हा बॉटम मोस्ट पॉइंट असतो. ठीक आहे, याला मी टॉप पॉइंट किंवा हायएस्ट पॉइंट म्हणतो आपण, त्याला एच नाव देऊया, आणि हा लोवेस्ट पॉइंट. ओके, आपण जेव्हा एनर्जी कॅल्क्युलेट करत असतो, पोटेन्शियल एनर्जी वगैरे, तेव्हा हा लोवेस्ट पॉइंट आपण बेस घेतो. हे आर म्हणजे ही टोटल जी हाईट असणार आहे कोणाची, लोवेस्ट पॉइंट पासून हायएस्ट पॉइंटची ही हाईट म्हणजे असणार आहे त्या पर्टिक्युलर सर्कलचा डायमीटर. ओके, एवढं लक्षात घ्या. सो मोटरसायकलिस्ट इज अंडरगोइंग अ व्हर्टिकल सर्कल इनसाइड द स्पेअर ऑफ डेथ. ओके, the speed of motorcyclist varies between 6 meter per second to 10 meter per second. पहा, आता जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या पॉइंटचा व्यवस्थित स्टडी केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल मॅक्झिमम स्पीड कुठं असते. पहा, इथून तो खाली येत असताना स्पीड वाढत 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 जाते. सगळ्यात जास्त स्पीड इथं असते. सगळ्यात जास्त स्पीड कुठे असते, लोवेस्ट पॉइंटला असते. वरती जाताना ती कमी 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 होत जाऊन सगळ्यात कमी स्पीड हायएस्ट पॉइंटला असते. म्हणजे तुम्हाला VL ची जी व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे मॅक्झिमम स्पीड जी दिली आहे ती लोवेस्ट पॉइंटला घ्यायची, मिनिमम जी दिली आहे ती हायएस्ट पॉइंटला. सो V लोवेस्ट पॉइंटला जी आहे ती 10 मीटर पर सेकंद आहे आणि V हायएस्ट पॉइंटला जी आहे ती 6 मीटर पर सेकंद आहे. पहा, इथून खाली येताना कायनेटिक एनर्जी वाढत जाते, पोटेन्शियल कमी होत जाते. कायनेटिक एनर्जी वाढत आहे म्हणजे स्पीड वाढत चालली आहे आणि ती मॅक्झिमम असते या L पॉइंटला आणि मिनिमम असते H पॉइंटला. म्हणजे VL ही मॅक्झिमम स्पीड असणार आहे ती 10 मीटर पर सेकंड आणि VH ही मिनिमम असणार आहे ती म्हणजे 6 मीटर पर सेकंड. यू हॅव टू कॅल्क्युलेट दी डायमीटर ऑफ दिस पर्टिक्युलर सर्कल और स्पियर. हा जो स्पियर ऑफ डेथ आहे, व्हर्टिकल आहे, हा या स्पियर ऑफ डेथचा तुम्हाला डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. या स्पेअर ऑफ डेथचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे, डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, पॉसिबली ज्या मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड्स असू शकतात त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके, ते कसं करायचं त्याची प्रोसिजर आणि त्याचा आन्सर डिटेलमध्ये काढूयात. ओके, व्यवस्थित लक्षात द्या. सो डायग्रामला थोडं ड्रॉ करूयात, परंतु छोटी ड्रॉ करूयात कारण आपल्या सोल्युशनसाठी बोर्डवरती जागा शिल्लक राहील. एकदम सिंपल आहे क्वेश्चन जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पार्ट समजला असेल. सो ही अशा प्रकारचा तो स्पियर आहे. त्या स्पियर मध्ये हा हायएस्ट पॉइंट झाला, हा लोवेस्ट पॉइंट झाला, हा रेफरन्स पॉइंट झाला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेशन साठी. ही जी टोटल हाईट आहे ती हाईट म्हणजे त्या सर्कलचा डायमीटर असेल. ओके, इथपर्यंतचा. नाव ठीक आहे, हे V मॅक्स आणि V मिनिमम सुद्धा कॅल्क्युलेट करायचंय. हे तर गिव्हन वाल्या झाल्या की तिथं 6 मिनिमम आहे, 10 मॅक्झिमम आहे. मात्र पॉसिबल मिनिमम किती असू शकते आणि पॉसिबल मॅक्झिमम किती असू शकते ते कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे V मिनिमम अँड V मॅक्झिमम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो स्टार्टिंग फ्रॉम पहा, तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा डायमीटर.
त्या स्फिअरचा डायमीटर काढण्यासाठी तुम्हाला ही हाईट कॅल्क्युलेट करावी लागेल आणि हे करण्यासाठी तुम्ही लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकता. सो टोटल एनर्जी ऍट, ठीक आहे, टोटल एनर्जी ऍट एच इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट एल. हायेस्ट पॉइंटला जी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच टोटल एनर्जी लोवेस्ट पॉइंटला असणार आहे. ओके, मग हायेस्ट पॉइंटला टोटल एनर्जी काय असते? हायेस्ट पॉइंटला टोटल एनर्जी काय असते ते पाहूया. सो पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी त्या हायेस्ट पॉइंटची प्लस इक्वल्स टू लोवेस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे कारण तो स्वतःच रेफरन्स पॉइंट आहे. लोवेस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे कारण तो स्वतःच रेफरन्स पॉइंट आहे हाईट मोजण्यासाठीचा. म्हणजे इथं फक्त काय येईल? कायनेटिक एनर्जी ऍट दॅट लोवेस्ट पॉइंट. सो पोटेन्शियल एनर्जी या हायेस्ट पॉइंटला किती असेल? सो पोटेन्शियल एनर्जी हायेस्ट पॉइंटला असेल एम जी एच. एच हाईट म्हणजे तो डायमीटर झाला, इक्वल्स टू प्लस कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही एल, हायेस्ट पॉइंटचा आहे म्हणून व्ही एच चा स्क्वेअर इक्वल्स टू जो लोवेस्ट पॉइंट आहे त्याला फक्त कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे 1/2 एम व्ही एल चा स्क्वेअर. पहा परत, टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो हायेस्ट पॉइंटला टोटल एनर्जी पोटेन्शियल प्लस कायनेटिक असणार आहे, मात्र लोवेस्टला पोटेन्शियल 0 असते म्हणजे फक्त कायनेटिक एनर्जी. मग एम जी एच म्हणजे त्याचा डायमीटर डी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट 1/2 एम इंटू एच चा स्क्वेअर इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट इज इट्स कायनेटिक एनर्जी. सो 1/2 एम व्ही एल चा स्क्वेअर. या सगळ्यांमधून एम कॉमन येऊन काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे शिल्लक राहिलं डी इक्वल्स टू हा 1/2 व्ही एच स्क्वेअर तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजे 1/2 व्ही एल स्क्वेअर मायनस 1/2 व्ही एच स्क्वेअर. पहा इकडे 1/2 व्ही एल स्क्वेअर शिल्लक होता, हा तिकडे जाऊन 1/2 व्ही एच स्क्वेअर जो आहे तो काय झाला? मायनस झाला. सो डायमीटर विल बी इक्वल्स टू 1/2 कॉमन आलं ब्रॅकेटमध्ये व्ही एल स्क्वेअर मायनस व्ही एच स्क्वेअर. 1/2 कॉमन आलं. सो 1/2 व्ही एल किती आहे? लोएस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी 10 त्याचा स्क्वेअर मायनस हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी 6 त्याचा स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू 1/2 100 मायनस 36. 1/2 100 मायनस 36. सो इट इज इक्वल्स टू 1/2 100 मायनस 36 किती येतं? 64. 100 मायनस 36 किती येतं? 64. त्याला जर डिवाइड केलं तर ते येईल 32. काय आलं ते? 32. काहीतरी गिवन मध्ये युनिटचा काही प्रॉब्लेम आहे का ते पाहूयात एकदा, कारण डायमीटर 32 मीटर आलाय त्याचा. 32 मीटर खूप लॉंग डिस्टन्स होत आहे ते. असू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो डायमीटर इज 32 मीटर आलाय आपला. ठीक आहे, काय दिलं होतं? सायकलिस्ट आहे ज्याच्या व्हेलॉसिटीच्या लिमिट दिलेल्या होत्या 10 मीटर पर सेकंड मॅक्झिमम आणि लोवेस्ट पॉइंटला जी असू शकते आणि हायेस्ट पॉइंटला जी असू शकते त्यांचं म्हणणं आहे 6 मीटर पर सेकंड. त्यांचा यूज करून आपण काय केलेला आहे? त्याचा डायमीटर फाइंड आउट केलाय. काय फाइंड आउट केलाय? डायमीटर. सो त्यासाठी आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केलाय. हायेस्ट पॉइंटची टोटल एनर्जी इक्वल्स टू लोवेस्ट पॉइंटची टोटल एनर्जी. ते पुट करून आपल्याला जे आन्सर मिळाला आहे दॅट आन्सर इज इक्वल्स टू 32 मीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मध्ये काही चूक झालेली असेल तर ते व्यवस्थित करून घ्या तुम्ही. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर डायमीटर. आता या मॅक्झिमम आणि मिनिमम कशा काढायच्या ते पाहूयात. पहिल्यांदा एवढं नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, कारण त्यांचे आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले माहिती आहेत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मी तुम्हाला त्यांच्या डेरिव्हेशन सहित डायरेक्टली फॉर्म्युले लिहून दिलेले होते. डेरिव्हेशन सहित डायरेक्टली फॉर्म्युले लिहून दिलेले होते. सो त्यानुसार जर विचार केला तर जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ती रूट ऑफ 5gr असते. ती रूट ऑफ 5gr असते. मग ते काय येईल? इट इज इक्वल्स टू रूट मध्ये येईल 5 इंटू 10 इंटू आर. पहा डायमीटर जो आलाय तो 32 आलाय म्हणजे रेडियस किती येईल? 16 येईल. म्हणजे इथं जर मी 16 पुट केलं तर हे काय येईल? पहा 16 मल्टिप्लाइड बाय 5 80 म्हणजे 800. ठीक आहे, व्हॅल्यू खूप जास्त होत आहे व्हेलॉसिटीची. काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये आपल्या हाईट काढताना
किंवा डायमीटर कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे पॉइंटची वगैरे, त्याला व्यवस्थित करून घेऊया पहिल्यांदा. ओके, सो काय होतं, आपण mgh ला प्लस या 1/2 mv हायेस्ट पॉइंटचा स्क्वेअर इक्वल्स टू 1/2 mv लोएस्ट पॉइंटचा स्क्वेअर अशा प्रकारे इक्वेट केलं. ओके ओके ओके, जी ची व्हॅल्यू राहिली होती आपली, ठीक आहे. अगोदर जे लिहिलं तुम्ही नोट डाऊन केलं त्याच्यावरती याला आज इज राहू, त्याला काहीच करू नका, याच्यात काय चेंज करायचं ते लक्षात येईल. सो डायमीटरची व्हॅल्यू जी आपण घेतली 1/2 VL स्क्वेअर मायनस VH स्क्वेअर, ऍक्च्युली G इंटू डी ची व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे D इक्वल्स टू काय आलं आपलं, D इक्वल्स टू आपलं जे काय आलं होतं पर्टिक्युलरली 32 आलं होतं, त्याला हा G इकडे डिवाइड होईल 10, म्हणजे 3.2 मीटर येईल. तरीच वाटलं एवढी जास्त व्हॅल्यू असू शकत नाही. सो 3.2 मीटर म्हणजे रेडियस 1.6 मीटर आली. परत एकदा पहा, आपण जे इक्वेट केलं होतं हे असं, त्यामध्ये असं होतं G इंटू डी प्लस हाफ VH चा स्क्वेअर इक्वल्स टू हाफ VL चा स्क्वेअर. आपण जी कन्सिडर करणं सोडून दिलं होतं कॅल्क्युलेशन मध्ये, म्हणून आपलं 32 आलं होतं. जी न डिवाइड केल्यानंतर ते आन्सर किती येतं 3.2. तर व्हॅल्यू 1.6 न घेता रेडियसची 16 न घेता रेडियसची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल 1.6 घ्यावी लागेल. सो इथं हे येईल 1.6. आता हे 1.6 घेतल्यानंतर काय येतं पहा, रूट मध्ये हे 10 इंटू 1.6 केलं तर 16 येईल. मी असं घेतो 5 इंटू 16. सो हे रूट मध्ये 5 ऍज इट इज राहील. 16 चा स्क्वेअर रूट 4, सो येईल 4√5 मीटर पर सेकंड. म्हणजे आपल्या रूल नुसार आपण जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टडी केलं होतं त्यानुसार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जी मॅक्झिमम व्हॅल्यू असते व्हेलॉसिटीची ती √5gr असते, आणि त्याचं आन्सर आलं 4√5. आणि जी मिनिमम व्हेलॉसिटी असते V मिनिमम ती असते √of.gr. मग डायरेक्टली काय येईल √of G किती 10, R किती आपलं 1.6 म्हणजे √16 म्हणजेच 4 मीटर पर सेकंद. तर हे मिनिमम व्हेलॉसिटी, ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि हा डायमीटर, हे तिन्ही आन्सर आपले कम्प्लीट झाले. सो दिस इज ऑल अबाउट दी क्वेश्चन नंबर 18. इट इज ऑल अबाउट दी क्वेश्चन नंबर 18. ओके, आणखी एक घेऊया पहा. सो एकदम सिंपल, थोडा जर तुम्ही स्टडी चांगल्या प्रकारे केला असेल त्या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरचा, तर सिंपल फॉर्म्युले, आपण स्टडी केलेल्या सर्क्युलर मोशनच्या सिंपल कन्सेप्ट याच्यावरतीच थोडा विचार करून फॉर्म्युले व्यवस्थित पुट करून त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून जर सॉल्व्ह केलं तर तुम्ही करू शकता. मात्र गरजेचं काय आहे मॅक्झिमम प्रॅक्टिस. मी ऑलरेडी त्या दिवशी तुम्हाला झूमवरती आपण जी मीटिंग घेतली होती नीट संबंधातली त्यामध्ये सांगितलं होतं, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. क्वेश्चनची लेवल सोपी असते, मात्र प्रॅक्टिस ना अॅक्युरेसी तुम्हाला आणावी लागेल. ठीक आहे, मी 20 नंबरचा घेतो. जे शिल्लक राहिले ते होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचे. त्यातलं जे होणारच नाही सॉल्व्ह ते तुम्हाला ग्रुपवरती मेन्शन करायचे, ते परत नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून दिलं जाईल. अ बिग डम्बेल पहा 20 मध्ये काय विचारलं मी डायरेक्ट सांगतो. एक डम्बेल आहे. डम्बेल म्हणजे काय असतं, मध्ये एक असा रॉड असतो आणि एंडला अशा प्रकारचे स्पेअर्स असतात. असंच आहे ते. मग काय दिलंय, अ बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड युझिंग द रॉड ऑफ मास 60 ग्रॅम अँड लेंथ ऑफ 20 सेंटीमीटर. म्हणजे हा जो रॉड इथं दिलाय, या रॉडची, हा जो रॉड या ठिकाणी दिलेला आहे त्या रॉडची जी लेंथ आहे ती रॉडची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. थोडं असं ड्रॉ करा. रॉड आहे आणि त्याला अशी स्पिअर्स अटॅच आहे. हा झाला एक डम्बेल. सो या डम्बेल मध्ये हा जो रॉड आहे या रॉडची लेंथ तुम्हाला 20 सेंटीमीटर दिली आहे आणि त्याचं मास 60 ग्रॅम दिलंय. मास किती दिले 60 ग्रॅम. त्याच्या दोन एंडला दोन अशा प्रकारचे स्पिअर्स अटॅच केलेले आहेत. त्याच्या दोन एंडला दोन अशा प्रकारचे स्पिअर अटॅच केलेत, मेटॅलिक स्पेअर्स. त्या स्पेअर बद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे, त्या प्रत्येक स्पेअरचं मास 10 ग्रॅम आहे आणि स्पेअरची जी रेडियस तुम्हाला दिली आहे ती 10 सेंटीमीटर दिली. ठीक आहे, डायग्राम अप टू द स्केल नाहीये, कारण माझं 20 सेंटीमीटरच्या कंपॅरिझन मध्ये 10 सेंटीमीटर ही खूप छोटं डिस्टन्स मी ड्रॉ केलंय. तुम्ही ते स्केल नुसार ड्रॉ करू शकता, अप टू द स्केल डायग्राम ड्रॉ करू शकता. इट इज नॉट अप टू द स्केल. म्हणजे 10 खूप छोटं काढलंय मी, 20 बरंच मोठं काढलंय असं काही नाही. डायग्राम फक्त रेफरन्स साठी पाहिजे आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. ही अशी सिस्टीम दिली तुम्हाला डम्बेलची. एक डम्बेल आहे जो कसा बनवलाय, ज्यामध्ये एक रॉड आहे 20 सेंटीमीटर लेंथचा आणि 60 ग्रॅम मासचा, आणि ज्याच्या दोन्ही एंडला दोन मेटॅलिक स्पेअर्स आहेत, ज्या मेटॅलिक स्पेअरचे मासेस 10 ग्रॅम आहे दोघांचेही, आणि दोघांची रेडियस 10 सेंटीमीटर. आय सपोज तुम्हाला गिवन काय आहे ते क्लिअर आहे.
डम्बेल इज प्रिपेअर्ड फ्रॉम द रॉड ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर अँड मास 60 ग्रॅम. त्याच्या दोन एंडला दोन मेटॅलिक स्पेअर्स अटॅच केलेले आहेत. त्यांचे मासेस दोघांचे 10-10 ग्रॅम आहेत. दोघांची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. दोघांची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया या पूर्ण सिस्टीमचा कॅल्क्युलेट करायचा आहे. बट कोणत्या ऍक्सिसच्या अराउंड? जो ऍक्सिस त्या रॉडच्या सेंटर मधून पास झालाय. कुठून ऍक्सिस पास झालाय? रॉडच्या सेंटर मधून पास होऊन तो रॉडच्या लेंथला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस आहे. तो रॉडच्या लेंथला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस आहे. मग काय करावं लागेल पहा. या डम्बेलचा या स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिघांचेही याच ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. परत एकदा पहा. या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये काय आहे तर तुम्हाला या स्पिअरचा आणि या रॉडचा तिघांचाही या कॉमन ऍक्सिस अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल आणि त्याची डायरेक्टली काय करायची? ऍडिशन करायची. तुम्हाला पूर्ण सिस्टीमचा या गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन अबाउटचा ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. ओके. सो पहिल्यांदा आपण रॉडचा कॅल्क्युलेट करूयात, मग स्पेअरचा. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली. आता रॉडचा कॅल्क्युलेट करताना स्पेअर्स इथं नाहीयेत असं कन्सिडर करा. मग हा रॉड आहे, त्याच्या सेंटर मधून पास होणार आहे आणि लेंथला परपेंडिक्युलर असलेल्या ऍक्सिस साठीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला त्याचं मास ml² डिवायडेड बाय 12 असतो. मी डायरेक्ट आता लिहितो, गिव्हन तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर रॉडचं मास 60 ग्रॅम आहे. ठीक आहे, ग्रॅम आणि सेंटीमीटर मध्येच ठेवा, कारण तुम्हाला जे आन्सर दिले मोमेंट ऑफ इनर्शियाचं ते ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर मध्येच दिले. सो मास 60 ग्रॅम ऍज इट इज ठेवलं. लेंथ किती आहे? 20 सेंटीमीटर. सो 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12. सो 60 इंटू 20 चा स्क्वेअर 400 डिवायडेड बाय 12. 12 1 जा 12 5 जा 5 4 जा 20 आणि हे 0 0 म्हणजे 2000 ग्रॅम इंटू सेंटीमीटर स्क्वेअर. कारण मास जेव्हा ग्राम्स मध्ये आणि डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये आहे तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येईल. तो आलेला आहे 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. आता स्पेअरचा कॅल्क्युलेट करताना काय आहे? स्पेअरचा या ऍक्सिसच्या अबाउट नाही कॅल्क्युलेट करायचा, या ऍक्सिस साठीचा कॅल्क्युलेट करायचा आहे. थोडं लक्षात घ्या. रॉडचं संपलं. रॉडचा कॅल्क्युलेट करताना स्पेअरला थोडं बाजूला काढायचं. रॉड साठीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट? त्याच्या सेंटर मधून पास होणारा आणि त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर असलेला जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला ml² बाय 12 आहे. त्यानं आन्सर आपलं 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर आले. ओके. आता स्पिअर साठी पहा, एकाचा काढायचा दुसऱ्याचा तेवढाच असणार आहे, कारण दोन्ही स्पिअर्स आयडेंटिकल आहेत. तुम्ही या ऍक्सिसच्या अबाउट या स्पिअरचा काढला तर दुसऱ्याचा एक्झॅक्टली सेम असणार आहे, त्यामुळे कोणत्या एकाचा विचार करा. मग असे पहा, हा झाला स्पिअर. थोडी डायग्राम मोठी काढतो. ठीक आहे, एक काम करा, पहिले हे रॉडचं लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. रॉडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केलाय तो लिहून घ्या. मी डायग्रामला थोडं आणखीन इलॅबोरेट करतो. सो हे लिहून घ्या. 2000 आन्सर आलेले त्याचं लक्षात ठेवा. सो पर्टिक्युलरली आता काय कंडिशन आहे? हा स्पिअर आहे अशा प्रकारचा. आता या स्पिअरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. स्पिअरची रेडियस किती? 10 सेंटीमीटर. हा त्याचा सेंटर आणि त्याचा जो पर्टिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो इथं आहे, असा आहे ना. या स्पिअरच्या सेंटर पासून तो इथे. आता पहा, हे इथून एवढं डिस्टन्स किती आहे? 10. कारण रॉडची टोटल लेंथ 20 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हे डिस्टन्स म्हणजे किती आहे? 10. म्हणजे स्पिअरच्या इथून त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि जो स्पिअर आहे त्या स्पिअरची रेडियस सुद्धा किती आहे? 10 सेंटीमीटर. सो लेंथ आयडेंटिकल सॉलिड स्पिअर्स ऑफ मास 10 kg अँड रेडियस 10 सेंटीमीटर इच आर अटॅच्ड ऍट दी टू एंड्स. लक्षात घ्या, रॉडची लेंथ 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे हाफ डिस्टन्स किती झालं? 10. आणि जे पर्टिक्युलर स्पिअर आहे त्या स्पिअरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. आता व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला स्पिअरचा पहिल्यांदा या ऍक्सिस साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावा लागेल अबाउट दिस ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. आणि त्यानंतर तुम्हाला या दोन ऍक्सिस साठी पॅरलल ऍक्सिस थिअरम यूज करावा लागेल. काय यूज करावा लागेल? पॅरलल ऍक्सिस थिअरम यूज करावा लागेल. एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. आता मग काय करणार? मला पहिल्यांदा स्पिअरचा त्याच्या सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तो मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर ऑफ मास साठीचा जो असतो स्पिअरचा त्याचा फॉर्म्युला असतो
2/5 mr². हे आपलं घेतलं नव्हतं, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की चॅप्टरच्या शेवटी एक टेबल दिलाय, त्यात बऱ्याच जॉमेट्रिक शेपच्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युलेस तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, मी स्मॉल एम घेतो कारण रॉडचं मास आपण ऑलरेडी कॅपिटल एम न डिनोट केलंय. मग हे काय येईल पहा, 2/5. स्पिअरचं मास किती आहे? स्पिअरचं मास किती आहे? 10 ग्रॅम. आणि त्याची रेडियस किती? 10 सेंटीमीटर. म्हणजे त्याचा स्क्वेअर केला तर 100 आला. ओके, सो हे 5 2 चा किती येईल? 10. 2 2 चा 4 मल्टिप्लाइड बाय 100 हे 400 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. पहा, हा सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस साठीचा स्पिअरचा फॉर्म्युला आहे 2/5 mr². त्यानं फाइंड आउट केलं तर आन्सर आलं 400. परंतु आपल्याला या ऍक्सिसच्या अबाउटचा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग या ऍक्सिस साठीचा येईल I इक्वल्स टू I अबाउट सेंटर ऑफ मास प्लस mh². पॅरलल ऍक्सिस थेरम लक्षात असेल तर सेंटर ऑफ मासच्या अबाउटचा किती आलाय? 400 प्लस त्याचं मास किती आहे? त्याचं मास किती आहे? मास 10 ग्रॅम. सो 10 इंटू h म्हणजे आता या दोन ऍक्सिसच्या सेंटर टू सेंटर मधलं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ऍक्सिस. तर हे 10 आणि हे 10 म्हणजे टोटल किती झालं? 20. 20चा स्क्वेअर किती आला? 400. 20चा स्क्वेअर किती आला? 400. सो हे आलं 400 प्लस 400 मल्टिप्लाइड बाय 10 इज 4000. म्हणजे आलं 4400 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. 4400 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर हा एकाचा आला. आता दुसऱ्याचा पण तेवढाच असेल, म्हणजे दोघांची काय करायची? ऍडिशन करायची. दुसऱ्याची काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो पहा परत एकदा, स्पिअरचा मास किती दिले आपल्याला? स्पिअरचं मास दिले 10 ग्रॅम आणि रेडियस दिली 10 सेंटीमीटर. त्याच्यानुसार आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवून जर आन्सर फाइंड आउट केलं 2/5 mr² न, तर ते 2/5 मास 10, ठीक आहे, इंटू रेडियस 10 त्याचा स्क्वेअर 100. 5 2 10, 2 2 4 मल्टिप्लाइड बाय 100 400 आलं ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. आणि परत त्याला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज केला कारण आपला या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. तो येईल I इक्वल्स टू ICM प्लस mh². सो हा 400 प्लस m10 इंटू 4, सॉरी हे डिस्टन्स किती आहे? 20. 20चा स्क्वेअर 400. ओके, सो हे आलं 4000 आणि 400 4400 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. याला नोट डाऊन करून घ्या. ओके, याला क्रॉस चेक करावं लागेल कारण माझ्याकडे जे आन्सर आहे त्याच्यासोबत मॅच होत नाही. कदाचित त्या आन्सर मध्ये काहीतरी चुकीचं असू शकतं. ठीक आहे, आपला रॉडचा काय आला होता ते परत एकदा लिहितो मी इथं. रॉडचा काय आला होता? ml² डिवायडेड बाय 12 नुसार रॉडचं मास जे इथं दिलेले, मास ऑफ रॉड इज गिव्हन ऍज अ 60 ग्रॅम. L म्हणजे त्याची लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. सो त्याचा स्क्वेअर केला तर 400 येतो. डिवायडेड बाय 12 हे 5 4 20 आणि हे 2 0 म्हणजे 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि त्यानंतर स्पिअरचा जो आला त्या ज्या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे होता त्या ऍक्सिसच्या अबाउटचा तो कसा कॅल्क्युलेट, तो आला आपला 4400 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. तो कसा आला? पहिल्यांदा सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस साठीचा तो फॉर्म्युला 2/5 mr² आपण यूज केला. मग हा 2/5 इंटू m त्याचं 10 होतं, r त्याचं 10 म्हणजे 100, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 5 2 10, 2 2 4 न मल्टिप्लाय केलं ते 400 आलं. मग ते 400, मग आपण I कॅल्क्युलेट केला ICM प्लस mh² न. सो ICM किती आहे? 400 प्लस, सॉरी स्मॉल m, ते m किती त्याचं 10 इंटू h 20 त्याचा स्क्वेअर, 20चा स्क्वेअर किती असतो? 400. सो येतं 400 प्लस 4000, सो 4400. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मध्ये तर काही चुकलेलं नाहीये. ओके, आणि त्यानंतर परत पुढे दुसऱ्या स्पेअरचं पण सुद्धा स्पेअर 1 आणि I ऑफ स्पेअर नंबर 2 त्याचाही त्याच रूल नुसार 4400 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. सो I टोटल या तिघांची ऍडिशन हे 2000 प्लस हे 4400 प्लस हे 4400 यांना जर ऍड केलं तर हे येतं, इट इज इक्वल्स टू 2000 4400 4400. हे पहा 4400 4400 आणि 2000, सॉरी 2000 20,000 नाही, यांची ऍडिशन केली तर येईल 8 4 2 6 4 10 10
800 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया येतोय. आन्सर सोबत मॅच होत नाही, काहीतरी मी गिव्हन डाटा घेताना चुकीचा घेतला असेल किंवा बुक मध्ये आन्सर चुकला असेल. ठीक आहे, आपण जो गिव्हन डाटा इथं डायग्राम वरती लिहिला होता त्याच्यानुसार हेच आन्सर येतं का एकदा व्यवस्थित क्रॉस चेक करायचं आहे. सो दिस इज द आन्सर. पहा, हे आन्सर आहे आपलं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया त्या डम्बेलचा रॉड आणि या दोन स्पिअरला जेव्हा आपण कन्सिडर केलं तेव्हाचा हा एवढा आलेला आहे. सो दिस इज द आन्सर. ओके, तर हा क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेला आहे. हा क्वेश्चन आय थिंक 20 नंबरचा होता. ज्या बुकमध्ये जे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन दिले त्यामधला हा 20 नंबरचा क्वेश्चन होता. 12 पासून 20 पर्यंत जे 1-2 शिल्लक राहिलेत ते होमवर्क मध्ये करायचे आहेत. ठीक आहे, सो आणखी काही न्यूमरिकल्स बुक मधले काही किंवा दुसरे एमसीक्यू टाईपच्या क्वेश्चन मधून काही मी घेऊन आपण आणखी काही 1-2 लेक्चर्स मध्ये रोटेशनल डायनामिक्सचे न्यूमरिकल्सच सॉल्व्ह करणार आहोत. सो आय सपोज आज घेतलेले 4ही न्यूमरिकल्स तुमच्या लक्षात आले असतील. व्यवस्थित हे समजून घ्यायचे आणि या टाईपच्या बाकी आणखी काही क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. व्यवस्थित वेळच्या वेळी नोट्स सगळ्यांनी पोस्ट करायच्या आहेत. लेक्चरला कन्क्लूड करूयात. हॅव अ नाईस डे, स्टडी वेल अँड थँक्यू.